काय सांगाल, कळंबोलीमध्ये कॉन्सर्ट होतोय त्याला तुम्ही विरोध केलेला आहे, नेमका हा कॉन्सर्ट काय? हा कॉन्सर्ट आहे रॉयल स्टॉक बूम आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमामध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम आहे जो ज्या कंपनीने ठेवला आहे रॉयल स्टॅग, ही कंपनीच मुख्यतः दारूची कंपनी आहे, आपल्याला ते माहिती आहे. तर आम्ही मेन म्हणजे या गोष्टीचाच विरोध करतोय, कारण लास्ट वीक जो नेक्सो सेंटरमध्ये जो हा कार्यक्रम झाला, अशा प्रकारचा एक कॉन्सर्ट झाला. त्या कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करून 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. तर असा प्रकार आपल्या इथे घडू नये म्हणून काल आम्ही सिनियर सर राजेंद्र खोत यांना लेटर दिलं की हा कॉन्सर्ट इथे होऊ नये. आमचा विरोध या कॉन्सर्टसाठी आहे, कारण लास्ट वीक खारघरमध्येही असा कॉन्सर्ट झालेला होता. तर त्या कॉन्सर्टमध्ये त्या कलाकारांनी काही विधानं केलेली होती. त्या विधानांनुसार त्या लोकांनी ड्रग्स, गांजा यांना प्रोत्साहन देणारी काही विधानं केलेली होती. तर आमचा त्या गोष्टींना विरोध आहे. हल्ली आपण तरुणांना ड्रग्ससाठी नो टू ड्रग्स असा आपण नारा दिलेला होता लास्ट टाईम. तर त्यानुसार जर आपण असे कॉन्सर्ट ठेवले तर आपण ड्रग्सला प्रोत्साहन देतो. त्याच्यामुळे आपण असे कॉन्सर्ट इथे होऊ नये असा प्रयत्न करण्यासाठी आम्ही पाठिंबा हे करतो. मागील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नार्कोटिक्सच्याबद्दल सांगितलेलं होतं की जो कोणी या गुन्ह्यामध्ये अडकेल त्याच्यावर इन्स्टंट ॲक्शन आम्ही घेणार आहोत. त्या अनुषंगाने कळंबोलीमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापे होतात. त्यानुसार जर अशा गोष्टी जर इथे होणार असतील तर आम्ही नक्की त्यांच्याकडे मागणी करू की अशा गोष्टी इथे होत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्या. असं ऐकण्यात येतं की याचे पासेस देखील विकलेले आहेत, म्हणजे इंडायरेक्टली असंही म्हणता येईल की त्याला परमिशन भेटलेली आहे. तरी जर का हा कॉन्सर्ट झाला, तुम्ही आता इतका विरोध करताय किंवा त्यावर तुमचा नकार दर्शवतो, तरी जर का हा कॉन्सर्ट झाला तर तुमची भूमिका काय असेल? आता याचे पासेस वगैरे जे ऑनलाईन गेलेले आहेत, ऑनलाईन विक्री झालेली आहे. जर हा कॉन्सर्ट झाला तर आम्ही इकडचे लोकप्रतिनिधी, आम्ही तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल किंवा गरज पडल्यास स्थानिक आमदार जे आमचे प्रशांतदादा ठाकूर ज्यांचा आम्हाला नेहमी पाठिंबा असतो, त्यांच्याजवळ जवळ जाऊन ज्या दिवशी हा कॉन्सर्ट असेल किंवा आदल्या दिवशी तिथे जाऊन आम्ही तीव्र निषेध करू, तीव्र आंदोलन करू की हा कॉन्सर्ट इथे होऊ नये म्हणून. आणि सगळ्यांना आवाहन देखील करू की हे कॉन्सर्टचे तिकीट्स तुम्ही घेऊ नका, आणि ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना आम्ही हे रिफंड मिळावे असंही त्यांना सांगू की तुमचे ज्यांनी तिकीट घेतलेलं आहे त्यांना तुम्ही रिफंड करा म्हणून. पण जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असेल की हा कॉन्सर्ट नाही व्हावा.